राग सगळ्यांना येतो, स्वाभाविक आहे, साहजिक आहे. म्हणून म्हणतो अँगर इज ऑटोमॅटिक, पीस इज अ चॉईस. राग येणं ऑटोमॅटिक आहे, शांत राहणं तुम्हाला चूज करावं लागेल. हेट्रेड इज ऑटोमॅटिक, कोणी तुम्हाला येऊन काय बोललं त्यांच्याप्रती द्वेष निर्माण होणं, त्यांच्याप्रती राग येणं स्वाभाविक आहे, साहजिक आहे, ऑटोमॅटिक आहे. लव्ह इज अ चॉईस. नेगेटिव्हिटी इज ऑटोमॅटिक, काय करावं लागणार नाही तुम्हाला त्याच्यासाठी, आपोआप होईल ते. पॉझिटिव्हिटी इज अ चॉईस. प्रॉब्लेम्स आर ऑटोमॅटिक. हॅपीनेस इज अ चॉईस. हॅपीनेस डझंट हॅपन ऑटोमॅटिकली. आनंद आपोआप होत नाही, आनंदाचा अनुभव आपोआप होत नाही. आपोआप केवळ दुःखाचाच अनुभव होतो या जगामध्ये. आनंद निवडावा लागतो, पॉझिटिव्हिटी निवडावी लागते, शांत राहणं आणि तोंड बंद ठेवणं निवडावं लागतं. दॅट इज लाईफस्टाईल इंजिनिअरिंग. द पॉवर टू चूज युअर लाईफ. मी हे निवडतोय. आपण कोण, वामनराव पै म्हणाले ना, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आपण शिल्पकार आहोत आपल्या आयुष्याचे. वेन वी स्कल्प्ट अ इमेज, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस टू चूज वेअर वी वॉन्ट इट टू बी. तुम्हाला कशी पाहिजे ती मूर्ती? शिल्पकार आहात ना, जशी हवी असेल तशी तुम्ही निर्माण करू शकता. पण आपण ना आपल्या परिस्थितीचे विक्टीम होतो. वी बिकम विक्टिम्स ऑफ आवर सर्कमस्टन्स. माझ्याच्याने होणार नाही आहे, हे असेच आहेत, हे लोकच अशी आहेत, माझं नशीबच असं आहे, माझा परिवारच असा आहे, माझे कोलिग्जच असे आहेत. नेहमी ब्लेम गेम आहे, दुसऱ्यांवर टाकणं. पण जे व्यक्ती ती जबाबदारी घेतात की मी माझा आयुष्याचा, माझ्या जीवनाचा शिल्पकार आहे, अँड आय हॅव द चॉईस टू कार्व अँड स्कल्प माय लाईफ, दॅट इज लाईफस्टाईल इंजिनिअरिंग. आणि परफेक्शन, हाऊ टू रीच परफेक्शन. परफेक्शन इज अन इल्युझिव्ह थिंग. परफेक्शन इज अन इल्युझिव्ह थिंग. परफेक्शन मराठीत काय असं म्हणणार? इल्युझिव्ह, परफेक्शन इज आभासी आहे ते. हा, आभास आहे त्याचा. मृगजळ. दॅट्स एक्झॅक्टली द वर्ड आय वॉज लुकिंग फॉर. इट्स लाईक अ मृगजळ. नाही, इल्युझिव्ह थिंग. एक मुलगी आली, एका ज्योतिषाकडे आली, म्हणाली पंडितजी लग्न करायचं आहे. अशा मुलाला काय म्हणतात? जो स्मार्ट आहे, हँडसम आहे, फार श्रीमंत आहे, सुशिक्षित आहे, सुशील आहे, घरचं सगळं काम करेल, मला काय करावं लागणार नाही, मुलांकडे लक्ष देईल, माझ्याशी कधी भांडणार नाही. अशा मुलाला काय म्हणतात पंडितजी? मला मनाची कल्पना म्हणतात. तुम्हाला एक सांगू का? परफेक्ट पती पत्नी नसतात, परफेक्ट आई वडील नसतात, परफेक्ट भावंड नसतात, परफेक्ट बॉस कलिग्स नसतात, परफेक्ट घर नसतं, परफेक्ट फोन नसतो, परफेक्ट गाडी नसते, परफेक्ट देश नसतो, परफेक्ट लीडर नसतो, कोणी नसतं परफेक्ट. परफेक्ट कोणी नसतं या आयुष्यामध्ये, या जगामध्ये परफेक्ट कोणी नसतं. म्हणून परफेक्शनच्या मागे धावू नये, सिन्सिअरिटीच्या मागे धावा. परफेक्ट होण्यापेक्षा जर मी सिन्सिअरली जे काय करायचं ते 200% देऊन जर मी ते सिन्सिअरली केलं, तर हळूहळू मी प्रगती करतोय. मला परफेक्ट नाही व्हायचंय, मला प्रगतिशील व्हायचंय. आणि प्रगतिशील होता होता मी एक एक टप्पा वर कसा जातोय हे पाहायचंय मला. आय वॉन्ट टू बी द बेस्ट व्हर्जन ऑफ माय सेल्फ. आणि हे करताना नेहमी आपल्याला लक्षात ठेवायचं की मी उद्या जर तोच असेल जो मी काल होतो ना, ती सगळ्यात मोठी हार आहे आपली. इफ आय एम द सेम टुमॉरो ॲज आय वॉज येस्टरडे, दॅट इज माय ग्रेटेस्ट डिफीट. तर म्हणून लेट अस बी प्रोग्रेसिव्ह, नॉट परफेक्ट. लाईफ इज मेंट टू बी प्रोग्रेसिव्ह, नॉट परफेक्ट, नॉट टू बी परफेक्ट. परफेक्ट काही नसतं या जगामध्ये. प्रोग्रेसिव्ह शक्य आहे, परफेक्ट माहीत नाही. आणि ते एखादा दिवस जरी तुम्ही पोचलात, तुमचं स्वप्न होतं इथे पोचायचं, आणि त्याला जर तुम्ही परफेक्ट म्हणता, दुसरा येईल आणि तुमच्या पुढे जाईल आणि तुम्ही इम्परफेक्ट व्हाल पुन्हा. इफ यू थिंक दिस इज माय ड्रीम अँड आय बिकम परफेक्ट, अनदर पर्सन विल सरपास दॅट, विल गो अहेड अँड यू थिंक आय एम इम्परफेक्ट नाउ बिकॉज ही इज बेटर देन मी. म्हणून नेहमी प्रोग्रेसिव्ह राहा, प्रगतिशील राहा. परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करू नका. परिपूर्णता इज अ कॉन्सिक्वेन्स. प्रोग्रेसिव्ह इज अ जर्नी.